नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा ताईंनो, गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्राला ही सुरुवात झालेली आहे आणि नवरात्र म्हटलं की प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग त्यामध्ये पंचमी असेना, अष्टमी असेना, नवमी असेना, ह्या तिथी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात. तसेच उद्या श्री लक्ष्मी पंचमी आहे. श्री पंचमी आणि श्री लक्ष्मी पंचमी. आता ह्या दिवसाला खूप मोठं महत्त्व आहे किंवा अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धनप्राप्ती होते. तसेच विष्णूंचा आपल्याला कृपा आशीर्वादसुद्धा मिळतो. या दिवशी माता लक्ष्मी श्रीयंत्रावर विराजमान असते असे मानले जाते आणि जे मागाल ते मिळेल अशी पण मान्यता आहे. त्यामुळे ज्यांना श्रीयंत्राची किंवा पिवळ्या कवड्यांची जर आपल्या देवघरामध्ये स्थापना करायची असेल तर त्यांनी आज आणून उद्या त्याची श्री लक्ष्मी पंचमीच्या दिवशी स्थापनाही नक्की करावी. तर बघा, उद्या पंचमी तिथी 2 एप्रिल रोजी पहाटे 2:32 सुरू होणार असून ती 2 एप्रिल रोजी रात्री म्हणजे उद्या रात्री 11:49 आहे. म्हणजे काय, तर तुम्ही सकाळपासून रात्री 11:30 तुम्ही सेवा करू शकता. आता ज्या वर्किंग आहेत किंवा काय आहेत त्यांनी संध्याकाळी या 8, 8:30, 9, 9:30, 10, 11 वाजेपर्यंत तुम्ही पूजा आणि सेवा करू शकता. बघा, पैसा हा सगळ्यांना पाहिजेल असतो, पण पैसा व्यवस्थित मार्गानेच यावा, कष्टानेच यावा आणि त्याला देवाची आणि देवांच्या कृपेची आपल्याला साथ पाहिजेल असते, त्यांचे आशीर्वाद आपल्याला पाहिजेल असतात. म्हणून आपण ह्या सगळ्या सेवा करत असतो, कारण माता लक्ष्मी चंचल आहे, ती एकीकडे राहत नाही. तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे, तर तुमच्याकडं जर माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, भगवान विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र जर तुमच्याकडं असेल तर उद्या तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्हाला विधिवत अभिषेक करायचा आहे. तुम्ही हळदीच्या पाण्याने, कुंकवाच्या पाण्याने, अष्टगंध्याच्या पाण्याने किंवा पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर एक छान चौरंग घ्या, दिवा प्रज्वलित करा, त्यावर लाल वस्त्र घाला, फोटो किंवा मूर्ती हे तुम्ही त्याच्यावरती ठेवा. श्रीयंत्रावर उद्या तुम्हाला अभिषेक करायचा आहे, कारण उद्या माता लक्ष्मी श्रीयंत्रावरती विराजमान असते असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती उद्या नक्की अभिषेक करा. त्याच्यानंतर हळदीच्या पाण्याने, कुंकवाने किंवा पंचामृताने असं करू शकता. ज्यांच्याकडे फोटो आहेत त्यांनी फोटो स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याच्यानंतर तुम्ही अष्टगंध, अत्तर, फुलं ही सगळी तुम्ही वाहू शकता. आणि ताईंनो, उद्या जर कमळाचं फूल हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने जर उद्या तुम्हाला मिळालं तर माता लक्ष्मीला ते कमळाचं फूल नक्की अर्पण करा. उद्या कमळाच्या फुलाला खूप महत्त्व आहे आणि जर अगदीच मिळालं नाही तर लाल गुलाब तरी आपल्याला मिळून जातात. मग ते कुठल्याही कलरचे असेल ना, म्हणजे लाईट लाल असेल, डार्क लाल असेल, वॉटेवर, पण तुम्ही लाल गुलाबाचं फूल उद्या माता लक्ष्मींना, विष्णूंना श्रीयंत्रावर, त्याच्यानंतर कवड्यांवरती, त्याच्यानंतर आपलं धनलक्ष्मी कुंचम आहे त्याच्यावर उद्या नक्की अर्पण तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर उद्या तुम्ही हळदीची गाठ अर्पण करू शकता, धने अर्पण करू शकता, असं तुम्ही करू शकता. आता उद्या तुम्हाला न चुकता रात्री 11:30 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला वेळ मिळेल श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायला उद्या विसरायचं नाही आहे, कारण माता लक्ष्मी श्रीयंत्रावरती उद्या विराजमान असणार आहे. त्यामुळे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा. तुम्ही संध्याकाळी करा, रात्री करा, काही हरकत नाही. उद्याच्या दिवसाला महत्त्व आहे. 11:30 वाजेपर्यंत पंचमी आहे. तुम्ही दिवसभरामध्ये
कधीही कुंकुमार्चन करू शकता. अष्टोत्तर नामावली म्हणून करा, श्री सूक्त म्हणून करा किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून करा किंवा श्रीम म्हणून करा. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा. त्याच्यानंतर तुम्हाला 11 पाठ श्री सूक्ताचे करायचेत. न विसरता 11 पाठ तुम्हाला श्री सूक्ताचे उद्या करायचेच आहेत. आणि जर तुम्हाला जमलं, एक पाठ झाल्यानंतर एक लाल गुलाबाचं फूल घ्यायचं आणि माता लक्ष्मींच्या चरणी आपण ते वाहायचं. असं तुम्ही 11 खेपा लाल गुलाब तुम्ही एक एक पाठ झाल्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणामध्ये तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही या सगळ्या सेवा करा. उद्या न चुकता लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ तुम्हाला करायची आहे. एरवी आपण 16 खेपा करतो, पण उद्या एक माळ करायची आहे. त्याचबरोबर श्रीम हा जो बीज मंत्र आहे तो तुम्हाला एक माळ किंवा तुम्ही 16 खेपा करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला एक खेपा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. आता संध्याकाळी बरोबर 7 वाजता आपण बघा सगळे म्हणत असतो की 7 वाजता दरवाजे आपण एक 15 मिनिटासाठी उघडं ठेवतो, कारण माता लक्ष्मीची यायची वेळ असते. तर संध्याकाळी बरोबर 7 वाजता तुम्हाला तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर 2 पणत्या लावायच्या आहेत. त्याच्यामध्ये तूप टाकू नका, देवाचं जे तेल आहे आणि समईच्या 2-2 वाती असं तुम्ही 2 पणत्या उंबऱ्याच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला असं तुम्हाला लावायचं आहे. त्यात जर तुम्हाला जमलं तर चिमटभर हळद तुम्ही टाकू शकता. पण माता लक्ष्मीच्या समोर संध्याकाळी बरोबर 7 वाजता किंवा 7:15 सुद्धा एक तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यात एक काडी केशर तुम्हाला घालायची आहे. केशर नसेल तर तुम्ही चिमूटभर हळदसुद्धा त्यात टाकू शकता. छान देवीची आरती करून घ्यायची आहे. जर जमलं तर संध्याकाळी घरी यूट्यूबवर, टी व्हीवर किंवा मोबाईलवर मोठ्याने कनकधारा स्तोत्राचं एक वेळा जरी तुम्ही उद्या पठण केलं तरी हे खूप सुंदर आहे. उद्या कनकधारा स्तोत्राचं एक पाठ उद्या नक्की करा. जर म्हणता येत नाही तर मोठ्याने घरी लावून द्या, त्याचे श्रवण करा. आणि उद्या थोडीशी तुम्हाला जर बाहेरून मिठाई आणता आली तर मिठाई तुम्ही दाखवू शकता किंवा घरी थोडीशी तुम्ही शेवयांची खीर करून उद्या माता लक्ष्मीला तुम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवू शकता. घरातले सगळे लाईट्स ऑन ठेवा. उद्या कुंचम तुम्ही भरू शकता. श्री लक्ष्मी पंचमी आहे, त्यामुळे कुंचमची सुद्धा सेवा उद्या तुम्ही करू शकता. बघा, ही पूजा तुम्ही जर सेपरेट मांडली असेल, जशी इथं मी मांडली आहे सेपरेट, जर तुम्ही तशी मांडली असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही दूध साखर दाखवून ही पूजा तुम्ही काढू शकता. बघा, पैसा सगळ्यांनाच पाहिजेल असतो, पण आपल्या कष्टाचं चीज होण्यासाठी देवी कृपा आपल्यावरती असावी लागते. त्यामुळे लक्ष्मी माता पहिलीच चंचल आहे. त्यामुळे आपल्याला सतत वर्षानुवर्ष जोपर्यंत आपल्यामध्ये ताकद आहे आपल्याला माता लक्ष्मींची आणि विष्णूंची सेवा करायचीच आहे. त्यामुळे उद्या न विसरता श्री लक्ष्मी पंचमीच्या दिवशी ही पूजा या सेवा नक्की करा आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नक्की मिळवा. तुम्हाला वर्षभर पैसा कधीच कमी पडणार नाही. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.